खेड तालुक्यातल्या कडूस इथल्या रामभाऊ म्हाळगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळेला टाळं ठोकलं। शिक्षकांच्या अभावी या विद्यार्थ्यांनी शाळा बंद केली। या शाळेमध्ये 4 विषयांसाठी शिक्षकच नाहीयेत। तसंच शाळा सुरू झाल्यापासून शाळेमध्ये शिक्षक नाही येतात। या शाळेची 5वी पासून ते 12वी पर्यंतचे वर्ग भरतात। या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेला टाळं ठोकलं। बेळगावजवळ घटप्रभा नदीवरील गोकाकचा धबधबा सध्या पर्यटकांचं आकर्षण बनलाय। गोकाकच्या धबधब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे सध्या धबधब्याला पाणी खूप आलंय आणि हा धबधबा पाहणं म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरतेय। इथला ब्रिटिशकालीन झुलता पूलही पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे। गेल्या काही महिन्यांपासून चंद्रपुरामधल्या विविध भागात मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीतल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोघांना ताब्यात घेण्यात आले। मौजमजेसाठी हे मोटरसायकल चोरायचे अशी प्राथमिक माहिती समोर येते। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या चित्रकर्मी पुरस्कारांचं वितरण सोमवारी पुण्यामध्ये करण्यात आलं। निर्माता सुभाष परदेशी, दिग्दर्शक कांचन नायक, लेखक श्रीनिवास भणगे, संगीतकार प्रभाकर जोग यांसह 17 जणांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। विशेष म्हणजे चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। पुण्यामधल्या बालगंधर्व रंगमंदिरात हा शानदार समारंभ पार पडला। यावेळी सादर करण्यात आलेल्या नृत्याविष्कारांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली। वर्षा उसगावकर, तेजस्विनी लोणारी, सुरेखा कुडची अशा कलाकारांनी या कार्यक्रमात बहारदार लावण्या आणि कव्वाली, भांगडा असे नृत्य प्रकार सादर केले। सटाणा तालुक्यातल्या विंचूर प्रकाश या राज्यमार्गावर शेलबारी घाटामध्ये नंदुरबार नाशिक बस आणि ट्रकच्या भीषण धडकेमध्ये एक महिला ठार झाली तर दोन्ही वाहनाच्या चालकांसह 22 प्रवासी जखमी झाले। यामधल्या 2 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे। जखमींवर ताहराबाद आणि नामपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पिंपरी चिंचवडमधल्या राजकारणासाठी सभागृह भिडण्याचा आखाडा झालाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गेल्या 4 महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत नेहमीच अशी अवस्था पाहायला मिळते। सत्तेतून बाहेर पडलेली राष्ट्रवादी प्रत्येक महासभेला विविध प्रश्न उपस्थित करत सभेमध्ये चर्चेची मागणी करते आणि त्यांची मागणी भाजपकडून फेटाळली जाते आणि सर्वसाधारण सभा सत्ताधारी विरोधकांच्या भिडण्यानं संपते आणि त्यामुळे पालिकेची सर्वसाधारण सभा लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यापेक्षा आपापसामध्ये भिडण्यासाठी झालेले आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। भिवंडीतल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरले। ज्या खड्ड्यांमुळे नागरिकांना पाठीचा, मानेचा तसंच कमरेचे आजार होतात। मनपा प्रभाग नंबर 9 मधल्या गैबीनगर, अशोकनगर, फंडोलेनगर, रावजीनगर, सुभाषनगर, अमजदिया रोड हे प्रमुख रस्ते मानले जातात। मात्र या परिसरामधल्या रस्त्यांची अवस्था ही अतिशय दयनीय झाली आहे। या प्रभागामध्ये 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत, मात्र चौघांनीही खड्ड्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केलंय। त्यामुळे नागरिकांचा रोष वाढलाय। ढोल ताशा म्हटलं की भल्या भल्यांच्या अंगात जोश संचारतो आणि त्याचाच अनुभव पुण्यात देखील आला। प्रख्यात गायक हरिहरन यांनाही ताशा वाजवण्याचा मोह आवरता आला नाही। पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनीही त्यांना झांज वादनाची साथ दिली आणि निमित्त होतं पुण्यामधल्या ढोल ताशा पथकांच्या सामूहिक वाद्यपूजनाचं। गणेशोत्सवासाठी सरावाला सुरुवात करताना पथकांतर्फे वाद्यपूजन केलं जातं। यावेळी हरिहरन यांच्या हस्ते ढोल ताशा वाद्यांचं विधिवत पूजन करण्यात आलं। त्याचप्रमाणे गणेशाची आरतीही करण्यात आली। वाद्यपूजनानंतर पुण्यामधल्या ढोल ताशा पथकातल्या तरुण तरुणींनी ढोल ताशांचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि हे पाहून हरिहरन यांनीही उत्स्फूर्तपणे ताशा वादन करत आनंद लुटला। यावेळी यशवंतराव नाट्यगृह ढोल ताशांच्या निनादात दुमदुमून गेलं होतं। गुजरातमध्ये पुरानं हाहाकार उडवलाय। गुजरातमधल्या अनेक जिल्ह्यांना पुराचा वेढा बसलेला आहे। पुरामुळे आतापर्यंत 70 नागरिकांना जीव गमवावा लागलाय। 7,000हून अधिक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। गुजरातच्या बनासकंठा इथं भारतीय हवाई दलानं 113 नागरिकांची पुरातून सुखरूप सुटका केली आहे। ग्रामीण क्षेत्रों में भी भारी मात्रा में नुकसान हुआ है। ग्रामीण विभाग से जुड़े हुए अफसर भी
तत्काल क्या मदद पहुंचाई सकती है। शॉर्ट टर्म मेजर्स, लॉन्ग टर्म मेजर्स दोनों दृष्टि से प्रबंधन किया जाएगा। प्राकृतिक आपदा में किसानों को सबसे ज्यादा मुसीबत आती है। सभी इंश्योरेंस कंपनियां जो क्रॉप इंश्योरेंस से जुड़े हुए लोग हैं उनका तुरंत आकलन करके आधुनिक टेक्नोलॉजी का उपयोग करते हुए उन किसानों को तत्काल इंश्योरेंस का लाभ मिले, उसके लिए प्रबंध करेंगे। गुजरातप्रमाणे राजस्थानमध्ये पाऊस आणि पुरानं थैमान घातले। पुरामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले। पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले। येत्या 24 तासात राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। तामिळनाडूमधल्या प्रत्येक शाळेत आठवड्यातून किमान आता 2 वेळा वंदे मातरम म्हणणं सक्तीचं करण्यात आलंय। मद्रास उच्च न्यायालयानं खासगी आणि सरकारी शाळांमध्ये हा नियम लागू करण्याचे आदेश दिलेले आहेत। वंदे मातरम आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी गायलं जावं असंही आदेशात म्हटलंय। पण एखाद्याला हे गीत म्हणण्यात किंवा वाजवण्यात असमर्थ असेल तर त्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर गीत गाण्याची सक्ती मात्र करू नये असंही कोर्टाच्या आदेशात म्हटलंय। त्यासाठी व्यक्ती किंवा संस्थेला योग्य कारण मात्र द्यावं लागणार आहे। याशिवाय सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये आठवड्यातून एकदा वंदे मातरम म्हटलं गेलं पाहिजे असा कोर्टाचा आदेश आहे। देशातला तरुण हे देशाचं भविष्य आहे आणि कोर्टानं दिलेला हा आदेश जनता योग्य भावनेतून स्वीकारेल असं कोर्टानं म्हटलंय। कारगिलमध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करत ऐतिहासिक विजय मिळवला होता आणि या ऐतिहासिक विजयाला 18 वर्ष पूर्ण होतात। या निमित्तानं कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबियांना सन्मान करण्यात आला। 60 दिवस चाललेलं हे युद्ध 26 जुलै 1999 ला संपलं। या युद्धात 500हून अधिक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। या शहीदांची आठवण म्हणून दरवर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून पाळला जातो। कारगिल विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला कारगिल युद्धातल्या शहीदांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सुरेल कार्यक्रमातून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागातून दहशतवादी पळालेत। बांदीपोरामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती। त्यानंतर या परिसरात अलर्ट जारी करण्यात आला होता। यानंतर कारमधून आलेले दहशतवादी बांदीपोराच्या अजस चेकपॉइंटवर दिसले होते। यावेळी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक सुरू झाली। मात्र या चकमकीदरम्यान पळून जाण्यात दहशतवादी यशस्वी झालेत। भारतीय जवानांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात ग्रेनेड आणि आयईडी जप्त केले। भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन अशी ओळख असणाऱ्या दिवंगत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावानं उभारण्यात आलेल्या स्मारकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। कलाम यांच्या स्मृतिदिनी म्हणजे 27 जुलैला रामेश्वरम इथल्या या स्मारकाचं उद्घाटन होणार आहे। या स्मारकात डॉक्टर कलाम यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या विविध गोष्टी असणार आहेत। या ठिकाणी डॉक्टर कलाम यांचे 500 पोर्ट्रेट लावण्यात आलेत। यापैकी हातात वीणा घेतलेलं कलाम यांचं पोर्ट्रेट हे पोहोचणार आहे। खासदारांच्या गैरहजेरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांना खडसावलंय। भाजपच्या बैठकीमध्ये मोदींनी खासदारांना खडे बोल सुनावले। शुक्रवारी अनेक खासदार घराकडे जातात मात्र लोकसभा आणि राज्यसभेत कोणीही नसतं यावर मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे। विरोधकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जातात मात्र सरकारच्या बाकावर गैरहजेरी असते असं मोदींनी म्हटलंय। तसंच राष्ट्रपतीपद निवडणुकीमध्ये 21 मतं रद्द कशी काय झाली असा सवालही मोदींनी विचारलाय।
दोन वेळा प्रक्रिया समजावून सुद्धा चुकीच्या पद्धतीनं मत टाकलं गेल्याबद्दल मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे. महिला क्रिकेट विश्वचषकामध्ये उपविजेत्या भारतीय संघाच्या खेळाडूंचं आज पहाटे मुंबईमध्ये आगमन झालं. यावेळी आपल्या रणरागिणींच्या स्वागतासाठी विमानतळावर कुटुंबीय आणि चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. महिला क्रिकेट संघानं इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करून अंतिम फेरी गाठली, पण अखेरच्या सामन्यात इंग्लंडनं आपल्या संघावर अवघ्या 9 धावांनी विजय मिळवला. या कामगिरीबद्दल बीसीसीआयनं प्रत्येक खेळाडूला 50 लाख तर सपोर्ट स्टाफला 25 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. संघातल्या खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सामन्यात खेळण्याचा अनुभव कमी पडला, अन्यथा विजयश्री खेचून आणता आली असती असं मत यावेळी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केलं. संघाच्या जबरदस्त कामगिरीमुळे देशात महिला क्रिकेटला आता चांगले दिवस येतील अशी सर्वांनाच आशा आहे. काफ़ी अच्छा अनुभव रहा क्योंकि टीम में जो भी 2 सीनियर है झूलन और मिताली, उन दोनों को छोड़ के मतलब सारे प्लेयर्स हमारे फर्स्ट टाइम फाइनल्स खेल रहे थे, तो ये अच्छा एक्सपीरियंस था और पहली बार शायद हम खेल रहे थे, तो थोड़ा सा प्रेशर आ गया पीछे के बैट्समैन के ऊपर. तो अगर थोड़ा सा एक्सपीरियंस और ज़्यादा होता पीछे के प्लेयर्स पे तो शायद हम रिज़ल्ट हमारे साइड से होता. जीतना ज़रूर चाहिए था हमें, लेकिन ये मेरा तो फर्स्ट एक्सपीरियंस था और जैसा मेरा एक्सपीरियंस कह रहा है वो जो लॉर्ड्स का माहौल था उसे जन्नत कह सकती हूँ मैं. और काफ़ी अच्छा खेली हमारी टीम. ऐसा नहीं कि हम वन साइडेड आ रहे हैं, हम काफ़ी अच्छा खेले. तो जीत और हार मायने नहीं रखता, हमारा परफॉर्मेंस मायने रखता. लड़कियां टैलेंटेड है, आत्मविश्वास से भरपूर है. जैसे हरमन ने सेमीफाइनल में रन किया, मिताली ने न्यूजीलैंड के सामने 100 बनाया, उसके पहले भी स्मृति मंदाना ने 100 बनाया था. तो ऐसा नहीं था कि एक लड़की परफॉर्मेंस कर रही थी, सारी लड़कियां कंट्रीब्यूट कर रही थी हर एक मैच में, अलग अलग मैच में. पूनम राउत ने भी अच्छा किया था, जुलन बोल्डवेल, एकता विश बोल्डवेल. तो मेरे को ऐसा लगता है कि टीम एक जन के परफॉर्मेंस से मैच जीता जाता है, जबकि टीम सारे कंट्रीब्यूट करते तो टूर्नामेंट जीता जाता है. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.